अजब रमा राघवची जोडी. राघव सर कबूल करत नाहीये, पण त्यांची मन नक्कीच दुखते. काय झालं? काही नाही, आलेच. वासू, वासू, वासू. हा मॅडम. आपल्या फर्स्ट एड किट मध्ये पेन रिलीफ स्प्रे असेल ना? हाय की. ग्रेट, मग पटकन घेऊन ये. अहो मॅडम, तुम्हाला कुठे दुखतंय? वासू, इथे दुखतंय, इथे. मोना. खरंच की काय मॅडम? वासू, तू कशाला क्वेश्चन्स करतोय? जा ना, जाऊन घेऊन ये ना पटकन. बरं बरं. लवकर ये, वाट बघते. राघव सर, काय तुम्ही सांगत नाही आहात, पण तुमची मान दुखते ते दिसतंय मला. धन्यवाद. दुखते खरी, पण तुम्हाला बरं लक्षात आलं? हा, म्हणजे तुम्ही सतत नेक असं राऊंड राऊंड करतात ना, त्यामुळे कळलं. हो. मी तुम्हाला स्प्रे मारून देऊ? त्या इथे. हो. इट्स ओके. अहो मी करतो. इट्स ओके राघव सर. आय ओ बाबा, तुम्ही काहीच कसं बोलत नाहीये. एकतर इतके दिवस ती भयंकर मुलगी दुरून दुरून मला छळत होती, आता थेट घरात घुसली. उद्या माझ्या होणाऱ्या संसारात घुसली तर? बघ, काही असं होणार नाहीये. तुझा हा बाप जिवंत आहे अजून, लक्षात ठेव. हा, पण आता राघवराव आणि रमा एकाच घरात राहतात बाबा, एका घरात. म्हणजे ती रमा माझ्या राघवरावांच्या भोवती सतत असा गोंडा घोळणार, त्यांच्याशी गुलगुलू गुलगुलू बोलणार, आणि मग या घरातल्या सगळ्यांना ती आवडायला लागणार. बाबा, अगं अश्विनी, अजून कशात काही नाही. कुठून कुठे गेलीस तू? कारण मला जे भविष्य दिसतंय ते तुम्हाला दिसत नाहीये बाबा. आता हेच बघा ना, इतके दिवस मला माझ्या भविष्यात माझं आणि राघवरावांचं लग्न दिसायचं, पण आता आता मला फक्त असा काळा कुट्ट अंधार दिसतो बाबा. बाबा, आता मी काय करू बाबा? अश्विनी बाळा, बाळा काहीही करू नको. शांत राहा, फक्त जरा धीर धर. तेच तर, कसा धीर धरू मी? अश्विनी, अगं आपल्याला असं काहीही करता येणार नाही. आता गजानन भाऊजींनी तिला या घरामध्ये राहायची परवानगी दिलेली आहे. आता तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांच्या शब्दाचा मान तर आपल्याला राखला पाहिजे की नाही? म्हणजे त्या उद्धट मुलीला सहन करत राहायचं आपण? सध्या तरी हो. गजानन भाऊजी जर का पुन्हा चिडले ना, तर आतापर्यंत मी जे काय जमवून आणलंय ना, ते सगळं फिसकटलं जाईल. बाकी काय राहिलंय फिसकटायला बाबा? बाबा, आता तुम्ही माझं आणि राघवरावांचं लग्न विसरा बाबा. अश्विनी, अगं असं काही होणार नाही. तुझं आणि राघवचं लग्न होणारच. हवं तर लिहून घे, समजलं? आणि आता शांत हो आणि चल माझ्या बरोबर. तुम्ही आतापर्यंत असं काय काय लिहून दिलं? सगळं केऱ्याच्या टोपलीत गेलं. आता जे काही करायचंय ना, ते मलाच करावं लागणार आहे. दादा, एक पाणीपुरी आणि तिखट बनवा. हा, सांभाळ. तू
इथे काय करतोयस? मी ते पाणीपुरी खायला आलेलो. ऑफकोर्स, मी पण काय वेड्यासारखा प्रश्न विचारला. पाणीपुरीवाल्याकडे कोणी आणखी काय करायला येणार ना. पण मी कुठेही गेले तरी तिथे तू असतोसच ना, म्हणून विचारलं. तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसायला मी कुठेही येईन. काय? आय मीन ठसका लागल्यावर तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसायला कोणी येईल काय. बाय द वे, आय एम वरुण. ओ, आणि तुझं नाव? मला नाही वाटत तुला माझं नाव सांगण्या इतकी आपली मैत्री आहे. वेल ओके, नसेल सांगायचं तर नको सांगूस. पण मी मनातल्या मनात तुझं एक नाव ठेवलंय जे तुला सूट होईल. कुठलं नाव? परी, आकाशातली सुंदर परी. दादा, ट्रान्सफर केले हा. थँक्स रुमालासाठी. अहो अहो ऐका माझा. ही अशी का निघून गेली? माझं काय चुकलं का? कम से कम पानीपुरी नाम दे देते. हाँ, पानीपुरी. लेकिन मी ठीक. मला काय वाटतं, आपण ना रमाला फक्त स्वतःची कामं करायला उगाच सांगितली. करू देत की तिला सगळ्यांची कामं. एक दिवस अख्ख्या घरचा केर काढला ना की बरोबर पळून जाईल घर सोडून. नाही ना, माझ्याकडे ना तिला घालवून देण्यासाठी आणखी एक युक्ती आहे. आपण तिला 5:30च्या ऐवजी 4:30 वाजता सुटवायचं, ते सुद्धा थंडगार पाण्याची बादली डोक्यावर ओतून. तर मी काय म्हणते, आपण तिला स्वयंपाक करायला सांगूया. आणि तोही साधा सुद्धा नाही हा, पुरणाची पोळी, अनारसे असं काहीतरी बनवायला सांगू. आणि जर करता आलं नाही ना तर घरचा रस्ता धर्मणा. ती एकदाची ब्याज जाते असं झालंय मला. पूजा, अगं घरात मेथी आहे का गं? तुझ्या हातची मेथीची भाजी खाल्ली नाही गं खूप दिवसात. कर ना आता लवकर. हो आजी. आजी, मला बघून विषय बदलू नकोस. तुम्ही जे बोलत होता ते ऐकलंय मी. तुम्ही का हात धुवून त्या मुलीच्या मागे लागलात? काय बिघडवलंय तिने तुमचं? अरे दादा, तुला तिचा उद्धटपणा दिसत नाहीये का? तुमच्यासारखं मला फक्त तेवढंच दिसत नाहीये. श्रुती, त्या आपल्या घरच्या पाहुण्या आहेत, त्यांचा मान राखला पाहिजे. पाहुण्यांशी असं उद्धटपणे वागण्याची आपल्या घरची पद्धत आहे का? हो, ही अशी पद्धत वगैरे आता तू शिकवणार का आम्हाला? कमाल आहे बाबा. छान. ती वेळ तुम्हीच माझ्यावर आणली आता. आजी, पूजा, माझ्यावर उपकार करा आणि त्या मुलीशी नीट वागा. हे बघा, तिला असे हुसकावून लावण्याचे बेत आखू नका, नाहीतर मला हे आबांना सांगावं लागेल. सांग. हा काय आपल्याला आबांना सांगण्याच्या धमक्या देतोय? बघ ना. मला तर असं वाटतंय राघव दादापेक्षा पण ह्याला आता जास्त पुळका यायला लागलाय त्या रमाचा. अगं पण राघव रमाची बाजू घेतोय कारण ते ऑफिस मधले सहकारी आहेत. पण ह्यांना रमाची काळजी वाटतेय ह्याचं वेगळंच कारण आहे. वेगळं कारण काय ग? श्रीमंता घरची मुलगी आहे ना, यांना तिचा फक्त पैसा दिसतो. त्यांना वाटतं आपण सगळ्यांनी गिरीश परांजपेंना खुश केलं तर आपला फायदाच फायदा. तरी बरं, त्या परांजपेंच्या ऑफिसच्या घरच्या सगळ्या पूजा आबाच सांगतात. मला तर असं वाटतंय की कार्तिकेय दादा आता दक्षिणा सुद्धा वाढवून मागेल. त्याला काय पाहिजे ते करू दे ग. आता तिला घालवायसाठी आपण जे काही करायचं ना ते गुपचूप करायचं. कोणालाही त्याचा सुगावा लागता कामा नये. फक्त आपण ती. सर, लंच टाइम झालाय. अरे लंच टाइम झाला? हो. कामात वेळ कधी गेला कळलंच नाही. ठीक आहे जा. ओके. चला आपणही जेवून घेऊया मग. चालेल, फाईल सेव्ह करून. हो, तुम्ही बाकीच्यांनी सांगा हवं तर एवढं सेव्ह. हनी, लंच टाइम झालाय. हो. तर नेहा, मोना, हा चला. येस.
एक मिनिट रॅम्स, तू चक्क टिफिन आणलायस? नाही म्हणजे रोज तर तू कॅन्टीन मधलं खातेस ना? हो म्हणजे आज डब्बा आणलाय जस्ट फॉर चेंज. चला जाऊयात ना जेवायला. वेट 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 गस, तुम्ही एक गोष्ट मार्क केली आहे का? काय? राघव सरांचा आणि रमाचा टिफिन अगदी सेम टू सेम आहे. ओ रॅम्स, असं कसं झालं? कोइन्सिडन्स? इट्स जस्ट कोइन्सिडन्स. ओहो, कोइन्सिडन्स. वेट अ मिनिट गाईज, काय चाललंय तुमचं? सकाळपासून बघतेय मी, तुम्ही काहीतरी असं विचित्र बोलताय माझ्याशी. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? काही नाही. कुठे काय? चला चला जेवायला. स्टॉप गाईज, स्टॉप. वेट, आज मी सुद्धा तुमच्या बरोबर लंच घेणार आहे. येस, चालेल ना? अगं तुझ्या डब्यातलं जेवण किती मस्त आहे. ते रेस्टॉरंट मध्ये असतं ना थाळी सिस्टम, एकदम तसं. येस. अगं मोना, ते घरचं जेवण आहे. तू स्मेल बघ ना, त्याच्यावरच कळतंय. क्रिस्पी. असा सुवास मला कितीतरी दिवसांनी घेता आला. रमा, मी थोडं टेस्ट करू? नाही, वेट अ मिनिट. इतकं सात्विक जेवण मी खूप वर्षांनी बघितलं. माझ्या बायकोच्या हातचं तेच खाऊन मला खूप कंटाळा आलाय. मिस पी, इफ यू डोंट माइंड, कॅन आय शेअर? वेट अ मिनिट सर, थांबा, लगेच नाही जेवायचं. का? अगं पोस्ट करायला तर फोटो काढून झालेत ना. हो, पण जेवायच्या आधी पोएट्री म्हणायची असते ना. पोएट्री? श्लोक श्लोक. हा, श्लोक म्हणायचे असतात. वदनी समथिंग लाईक दॅट. राघव सर, हा, तुम्ही म्हणा ना प्लीज. इथे ऑफिस मध्ये? मग काय झालं, आज मोठ्याने म्हणा माझ्यासाठी प्लीज. हरकत नाही. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. चला सुरुवात करू. थँक्यू राघव सर. येस. मिस पी, अ लिटल बिट. हा, घ्या ना. राघव सर, तिखट लागलं. अरे राघव, सावकाश. पाणी द्या, पाणी. वासू, पाणी आण. हा राघव सर. थँक्यू वासू. थँक्यू. काय लागलं तर सांगा. येस. खूप तिखट आहे भाजी. राघव सर, तुम्ही जीभ भाजल्यासारखं करताय. तुम्ही इतकं तिखटही नाही खाऊ शकत. ए नेहा, तुला माहित आहे तिखट भाजी ना फक्त डॅशिंग मुलं खाऊ शकतात. पप्लू मुलं ना अशी मिळमिळीत भाजीच खाऊ शकतात फक्त. असू द्या राघव सर, द्या ती तिखट भाजी मला. तुम्हाला तिखट मिरची सहन नाही होणार. तुम्ही ना माझी गोड गोड भाजीच खा. घ्या. काय ना, मी तुमच्यासारखं नाही करणार. मला तिखट भाजी चालेल. हे तुम्ही पाणी हवंय हे सगळं मला नाही जमणार. द्या. खाईन मी.
अरे खरंच द्या. नको. आओ राघव सर, तुम्हाला त्रास होईल. राघव सर प्लीज नका ना खाऊ, प्लीज. अरे राघव, त्रास होईल, नको खाऊस. राघव सर प्लीज नका खाऊ, तुम्हाला खरंच त्रास होईल. सर येस येस मिस्टर पी, प्लीज काम डाऊन. राघव सर, रमाचं म्हणणं मनावर नका घेऊ तुम्ही, प्लीज ते नका खाऊ. राघव सर हे घ्या, हे घ्या, हे प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. राघव सर प्लीज घ्या ना. मी राघव सर ऐका. रमा, राघव सर तुझ्यावर चिडलेत वाटतं. मी राघव सरांची इतकी मस्करी उगाच केली. आईने दिलेले टिफिन आमचे एक्सचेंज झाले असणार. मी आधीच सरांना त्यांचा डब्बा देऊन टाकायला पाहिजे होता. आता सॉरी म्हणायला हवं. राघव सर तर खूप चिडलेले दिसतात. मी तरी किती स्टुपिड आहे, त्यांना पप्लू कशी म्हणाले. ती तर किती स्वीट आहे. आता मी त्यांच्याशी बोलायला गेले तर ते आणखीन चिडतील. पण त्यांना सॉरी कसं म्हणू. नेहा मॅडम आओ. सॉरी. रमा मॅडम अहो काय आहे? राघव सर, आता पण तुम्ही मला फॉरगिव्ह नाही केलं ना, तर मग मी तुम्हाला गाऊन सॉरी म्हणू. जर तुमचे कान फुटले तर मला ब्लेम नका करू. अहो पण तुम्ही सॉरी का म्हणताय मला? कारण आज टाइमपास करता करता मी तुम्हाला थोडं जास्तच बोलले ना. सॉरी. रमा मॅडम अहो मी चिडलोच नाहीये, मग विसरलो ते केव्हा. बरं आज काम झालं नाही तर मात्र खूप चिडे ना मी, आणि मग या सगळ्याचाही उपयोग होणार नाही. हा वहिनी आहे, बोल ना. घरी सगळं ठीक? हो हो सगळं ठीक आहे. मी ना जरा एका कामासाठी फोन केला होता. बोल ना. जरा ऑफिस मधून येताना भाज्या घेऊन येशील का? नाही म्हणजे मी इथल्या मंडईतनं आणल्या असत्या, पण ना तुझ्या ऑफिस जवळ ना जास्त चांगल्या आणि ताज्या भाज्या मिळतील, तर घेऊन ये ना. आणतो. कुठल्या भाज्या आणायच्या तेवढं सांग फक्त. मी तुला फोनवर यादी पाठवते, पण आठवणीने घेऊन या. ठीक आहे. सर 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 नाही, बसा 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 बसा. मी म्हंटल होतं ना तुम्हाला, दोघांचा मूड एकदम बदलूनच गेलाय सर. आधी ती सारखी चिडायची आणि ते कामाच्या बाबतीत तिचं काही ऐकून घ्यायचे नाही. ओके. पण आता बघा ना सर, आता ते एवढं गुलुगुलू बोलतायत ना, एकदम नवरा बायको सारखी एकमेकांची काळजी घेतायत. आणि कोण ती दोघं? ते ती ते असं जर बोलत राहिलीस तर मला कसं कळणार आहे तू कोणाविषयी बोलतेस? कोर्स सर, आता अजून कोणाबद्दल बोलणार? आपल्या ऑफिस मधलं लेटेस्ट कपल रमा आणि राघव सर. येस. हो सर, ते इतके क्यूट आहेत ना दोघं, एकदम असं लव्ह बर्ड सारखे कपल वाटतात. येस हनी, हा रोमॅन्टिक रमा आणि राघव. अरे मला वाटलं होतं या जगातला सगळा रोमांस संपला, पण नाही. रोमांस आहे इथे माझ्या ऑफिस मध्ये आहे. आय टेल यू हनी. शट अप. नॉनसेन्स. ऑफिस ही काय रोमांस करण्याची जागा आहे? इथे आपण काम करायला येतो. शट अप अँड गेट बॅक टू युअर वर्क.
शिस्त म्हणजे शिस्त. गणित. सॉरी सर. येस, हनी बोलली त्यातला गुलू गुलू पार्ट मी सुद्धा नोटीस केलाय. येस, रोमांस इज इन द एअर. बबली, तू एक ग्रेट ज्योतिषी आहे. रमा आणि राघव विषयी तू जे जे काय प्रेडिक्ट केलंय ना ते अगदी तसं आणि तसंच घडत जाणार आहे 1001%. येस बबली, आय एम प्राऊड ऑफ यू. येस 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 येस. चलायचं. हो. बाय सर. बाय मॅडम. बाय. बाय. आज ऑफिस मधनं जरा वेळेवर बाहेर पडलो नाही. आता घरी लवकर जात आहे. इतके दिवस कामामुळे ना लवकर घरी जाताच येत नव्हतं. काय? एक मिनिट राघव सर, आपण घरी कशाला लवकर जायचंय? नाही म्हणजे आपण लवकर फ्री झालोय ना, तर आपण एक काम करूया. इथे ओल्ड मार्केट जवळ ना एक नवीन कॅफे ओपन झालंय, तर आपण ना त्या कॅफेला जाऊया. किंवा आपण एक काम करूया, हा माझ्या एका फेवरेट रेस्टॉरंट मध्ये जाऊया आणि डिनर करूया. What's it? रमा मॅडम, नाही. का? तुम्हाला विस्मरणाचा त्रास आहे का? What? तुम्ही आता माझ्या घरी राहताय. आबांनी तुम्हाला काही नियम घालून दिले. त्या नियमांनुसार ना आपण बाहेरचं खाऊ शकत, ना आपण उशिरा घरी जाऊ शकत. राघव सर, पण इतक्या लवकर जर का आपण घरी गेलो ना तर मला ना खूप बोर होईल. बोर काय होणार आहे? उलट आपण वेळेवर घरी गेलोय तर घरच्यांबरोबर जरा वेळ घालवता येईल, गप्पा मारता येतील, लवकर जेवण करून लवकर झोपता येईल आणि पहाटे लवकर उठता येईल. हा, हेच हेच सगळं ना मला खूप बोरिंग वाटतं. त्याच्यामध्ये काय एक्साइटमेंट आहे? नसेल एक्साइटमेंट, पण प्रेम खूप आहे. बघा ना, आपल्या घरातली लोक दिवसभर आपली वाट बघत असतात. मग एक तरी जेवण त्यांच्यासोबत एकत्र व्हायला नको का? त्यांच्या मनाचा विचार आपण नाही करणार, मग कोण करणार? आणि शेवटी आपलं कुटुंब आनंदी असेल तरच आपण आनंदी असू, हो की नाही? ते मला माहित नाही, बिकॉज या सगळ्याचा कधी विचार केला नाहीये ना मी. फाईन, चला आपल्याच घरी जाऊया. चला. हो, आपल्याच घरी जाऊया. रमा मॅडम, एक सांगू का? सांगा, पण प्लीज लेक्चर नका देऊ हा राघव सर. नाही नाही, लेक्चर नाही, एक निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन. काय? मगाशी मी म्हणालो ना तुम्हाला विस्मरणाचा त्रास आहे का, त्याचा एक वेगळा अर्थ आहे, सांगू का? हो हो, सांगा. अनवधानाने का होईना, पण तुम्ही ना आत्ताच्या क्षणात जगता, म्हणजे यू लिव्ह इन द मोमेंट. म्हणजे जरा नीट एक्सप्लेन करा. सांगित, वेळ आल्यावर सांगित. पण आता मी तुमच्यासाठी एक गोष्ट नक्की करू शकतो. काय? तुमची बाहेर फिरण्याची इच्छा थोडीशी का होईना पण पूर्ण करू शकतो. रिअली? मला आत्ताच लक्षात आलं, आपल्याला शॉपिंगला जायचं. व्हॉट? वाव, शॉपिंग! राघव सर, कुठल्या मॉलला जातोय आपण? पटकन सांगा. मॉल नाही, मंडईत चाललोय भाजी घ्यायला. महिन्यानी मला भाजीची यादी पाठवली आहे, ती घ्यायची. नो वे. नाही यार राघव सर, त्या फिल्दी मार्केटमध्ये ना एकदाच लहानपणी गेले होते, पण तिथे ना खूप गर्दी आणि घाण वास येतो. मला त्याने खूप असं उलटीसारखं झालं. प्लीज प्लीज प्लीज, मला नाही जायचंय तिथे. ठीक आहे, ठीक, दुसऱ्या भाजीवालीकडे जाऊयात आपण, पण भाजी तर घ्यावी लागणार. तुमच्यावरती होणाऱ्या शिस्तीच्या संस्कारांचा हा भाग आहे असं समजा. काय? एक मिनिट, डिसिप्लिन आणि भाजी घेणं ह्याचं काय कनेक्शन? तसं कसं कनेक्शन आहे ना. घरात राहून तुमच्यावर संस्कार कसे होतील? घराच्या बाहेरही पडायला हवं की नाही? तुम्ही घराच्या बाहेर पडाल, लोकांना भेटाल, व्यवहार शिकाल, तेव्हा तुमच्यावर संस्कार होतील. चला. राघव सर, मी काय म्हणते, मी तुम्हाला भाजी ऑनलाईन ऑर्डर करून दिली तर? प्रत्यक्षात कसं जगायचं हे ऑनलाईन नाही शिकतायत रमा मॅडम. काही गोष्टी आपण ऑफलाईनच शिकलो ना तर बरं आहे. चला
या निमित्ताने मी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजचे धडे देतो. चला. एक मिनिट राघव सर, ही ना चीटिंग आहे, चीटिंग. तुम्ही चीटिंग करताय. मी हो, अंकल गुरुजींनी दिलेल्या रुल्स मध्ये असला कुठलाच रूल नाहीये. कसं आहे ना, तुम्ही माझ्याहून जास्त स्टोबन आहात, त्यामुळे मला तुमचं ऐकावंच लागेल. काही ऑप्शनच नाहीये ना माझ्याकडे, म्हणून येते मी. चला आता. चला, येत आहे हे महत्वाचं. हा, बोला काय देऊ? रमा मॅडम, त्यांना म्हणावा भेंडी द्या. भेंडी द्या. घ्या तुमच्या हाताने. अहो अहो रमा मॅडम, अशी सरळ भेंडी घ्यायची नाही. हे बघा, ही भेंडी असते ना, त्याच्या आधी टोक आहे ना असं तोडून बघायचं. आता बघा, हे टोक तुटला जात नाही की नाही, ही भेंडी जून असते. अशा जून भेंड्या घ्यायच्या नाही, ह्या कोवळ्या भेंड्या बघायच्या. हे बघा अशा. ओ मावशी, तुम्ही आम्हाला अशा जुन्या भेंड्या देताय? आम्ही पोलिसात तक्रार करू तुमची. आम्हाला फ्रेश भाजी द्या. अहो काय करता, अशा पोलिसांच्या धमक्या द्यायच्या नाही. पोलिसांची धमकी द्याल तर कोणीच भाजी देणार नाही तुम्हाला. कशी दिली भेंडी ताई? 20 रुपये पाव. 20 रुपये? अहो मागच्या वेळेला 15 रुपयांनी घेऊन गेलो होतो मी. नाही दादा, महाग झाली भाजी, नाही परवडत. 15 रुपये. हो हो चालेल. अजब रमा, अजब रमा, अजब रमा राघवची जोडी, अजब रमा राघवची जोडी. अजब रमा राघवची जोडी. अरे वा राघव सर, तुम्ही किती मस्त बोललात त्यांच्याशी, आणि सगळ्या भाज्या घेतल्या पण. भाजी घ्यायला एवढा स्ट्रगल करायला लागतो हे तर मला माहितच नव्हतं. मला वाटलं राजूच्या हातात आपोआप भाजी येते, आणि त्याच्यानंतर किचन मध्ये भाजी येते, आणि त्याच्यानंतर आमच्या प्लेट मध्ये. रमा मॅडम, आपोआप काही होत नाही. आपल्याला कष्ट करावे लागतात, मगच गोष्टी मिळतात, अगदी भाजी सुद्धा. चला आता तुम्ही भाजी घ्या बघू. मी? नाही नाही नाही, मला हे सगळं करायला जमणारच नाही. रमा मॅडम, तुमच्यासाठी अशक्य काहीच नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच? हो, चला. आंटी, मावशी, मावशी, फ्लावर कसं दिलं? 25 रुपये पाव. मला सांगा, गाजर कसं दिलं? हे पण 30 रुपये किलो. मग ते तुम्ही 25 ला द्या. मग मी तुमच्याकडनं ते पण एकदम 2 किलो घेईन. ठीक आहे चालेल, घे. ते 50 रुपये पाव. अरे वा रमा मॅडम, शिकलात की तुम्ही, आणि अगदी लवकर शिकलात, हुशार आहात. अगदी संसाराला सरावलेल्या एखाद्या स्त्रीसारख्या भाज्या घेतल्यात आज तुम्ही. आता तुम्ही आमच्यातल्या झालात. पैसे? हा, आता तुम्ही आमच्यातल्या झालात. आता तुम्ही आमच्यातल्या झालात. हाय. काही बोलू नकोस, फक्त माझं बोलणं ऐक. डू नॉट रिॲक्ट. मी मार्केटमध्ये तुझ्या मागेच आहे. व्हॉट? मागे बोलू नको, मागे बोलू नको. ओके ओके. हे बघ, तुझ्या डॅडने मला तुला भेटायची परमिशन दिली नाहीये, म्हणून मला असं चोरासारखं या मार्केटमध्ये तुझ्या मागे मागे फिरावं लागतंय. त्या
राघवला सांगू नको मी इथे आहे. पण हे बाईक आता राघवला काहीतरी कारण सांग आणि इथून एकटीच निघ. बेबी थोड्या वेळासाठी आपण आपल्या घरी जाऊया. ऐक ना, तुझ्या डॅडने मला पुरोहितांच्या घरी यायला बंदी घातली. मग तुला कशी भेटणार? अगं पण मी राघव सरांना रिझन काय सांगू? मी काही सांग, पण थोडा वेळ माझ्याबरोबर स्पेंड कर. हे बघ बेबी, आज घरी कोणीही नाही, सो गिरीशला कोणीही सांगणार नाही की आपण भेटलो. प्लीज, हा आपला शेवटचा चान्स आहे एकमेकींना भेटण्याचा. बेबी, दिस इज अवर ओनली चान्स. प्लीज भेट मला. ओके फाईन. मी काहीतरी रिझन देते त्यांना. ओके रमा मॅडम, ओ रमा मॅडम, या ओके. तुझ्या बर्थडे साठी मी नक्की येईन ना, पण मला ना लवकर घरी जावं लागेल. ओके ओके, बाय 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 बाय. अहो काय रमा मॅडम, तुम्ही अशा मागे राहू नका. हा बाजार नवीन आहे तुमच्यासाठी. हरवलात ना तर फोनवर कुठे आहात हे सांगता येणार नाही. सॉरी राघव सर, ऍक्च्युली काय झालं ना, ते माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला होता कॉलेजच्या, आणि ती ना माझी एकदम बेस्ट 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 फ्रेंड आहे. आणि आज ना राघव सर तिचा बर्थडे आहे, आणि राघव सर ती ना हट्टच धरून बसली की तुला माझ्या पार्टीला यावंच लागेल. मी तिला सांगितलं की मी येईन तुझ्या पार्टीला, पण मी थोडाच वेळ, जास्त वेळ नाही थांबू शकणार. मी काय म्हणते, राघव सर तुम्ही जा घरी, मी येते नंतर. बरं ठीक आहे, पण दिवे लागणीच्या आत पोचा आबांचे नियम माहिती आहेत ना? हो हो, अहो मी सांगितलं ना तुम्हाला, मी फक्त विश करेन आणि लगेच येईन. मी लाईट लागायच्या आत येईन. डोंट यू वरी राघव सर, मी येईन. हो ठीक आहे, बरं पण तुम्ही चाललाय कुठल्या भागात मला सांगा ना, मी सोडतो तुम्हाला. ते नको नको, तुम्ही नका सोडू मला. कसं आहे ना, तुम्ही जर का आलात ना तर ती मला उगाच क्वेश्चन्स विचारत बसेल ना, त्याच्यापेक्षा मी जाईन ना माझी. तुम्ही जा घरी, डोंट वरी, मी येईन घरी. लाईट्स लागायच्या आत येईन. जा जा जा, तुम्ही जा. नक्की? हो हो जा, आधी तुम्ही जा. तुम्ही निघा, मग मी निघते. बाय. बाबा ती मुलगी वाईट आहे भयंकर. हे काय गळे काढतेस? अगं शेजाऱ्या पाजारांनी ऐकलं तर त्यांना वाटेल आपल्याकडेच कोणतरी. गेलंच आहे आजी, गेलं. माझं सगळं सुख गेलं, माझा आनंद गेला. तुम्ही त्या उद्धट रमा परांजपेला घरात घेतलंच कसं? अश्विनी शांत हो, हा आमचा नाही आबांचा निर्णय होता. पण तुम्ही नाही म्हणू शकत होतात. अगं आबांनी जे ठरवलं तर नाही म्हणायचं. हो, अश्विनी बरी आहेस ना तू? हे बघ, ती इगो क्वीन घरी आली आहे, त्याचा तुला जेवढा त्रास होतोय तेवढाच आम्हाला सुद्धा होतोय, आणि आम्ही तिला 30 दिवस वगैरे अजिबात सहन करणार नाही आहोत. हो, तिला इतका त्रास देऊ ना की ती स्वतःच हे घर सोडून निघून जा. गेली पाहिजे म्हणजे काय, ती पाय लावून पळून गेली पाहिजे. आणि आम्ही तिचा छळ करण्याचे नवीन नवीन आयडियाज शोधतोय सध्या. श्रुती, या घरात असं काही ऐकायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. तुम्ही सगळ्या मिळून रमाचा छळ करणार आहात का? कारण ती आपल्या मनाविरुद्ध इथे या घरात राहायला आली आहे म्हणून. पण तुम्ही हे विसरताय की यामुळे फक्त रमाचा नाही तर तुमच्या आबांचा सुद्धा अनादर होतो. तुमच्या आबांच्या इच्छेने ती इथे या घरात राहायला आली आहे पाहुणी म्हणून, त्यामुळे तिचा या घरात योग्य तो पाहुणचार व्हायलाच पाहिजे. आई, मी तुम्हालाही विनंती करते, या मुलींना तुम्ही सामील होऊ नका. अगं पण गजाला हा उद्योग करायचं कारण काय होतं? कशाला त्या मुलीला घरात राहायची परवानगी द्यायची? आणि ते सुद्धा 30 दिवस. बघ ना, चांगले संस्कार करण्यात ना संपूर्ण आयुष्य अपुरं पडतं. इथे तर ह्यांनी 30 दिवसात उत्तम संस्कार रमावर करण्याचं शिवधनुष्य उचललंय.
आता तुम्हीच मला सांगा, आपण त्यांना साथ द्यायची की त्यांचं काम अजून कठीण करून ठेवायचं? रमाचा काय त्रास होतोय तुम्हाला? मान्य आहे मला, ती आपल्याशी फारशी चांगली वागलेली नाहीये, पण या घरात आल्यापासून आपण तिला जे काम सांगितलंय ते तिने निमूटपणे केलंय की नाही? अगदी भांडी घासण्यापासून कपडे धुण्यापर्यंत सगळं काम तिने निमूटपणे केलंय. कधी कधी तिची बोलण्याची पद्धत चुकते, पण मनाने ती भाबडी आहे, तरीही आपण तिला त्रास द्यायचा का? शालिनी, तिच्या भाबडेपणाचं, तिच्या निमूटपणे काम करण्याचं कौतुक मला तरी सांगू नकोस तू. ती केव्हाही उद्धटपणाने बोलायला कमी करणार नाही. आणि आज तेवढं प्रेमाने करतेस ना तिचं, बघ उद्या मांजरीसारखी फिसकारते की नाही तुझ्यावर. ओ येस येस येस, कम ऑन बेबी, मी जो फोटो काढते. ओके, गिव मी नाइस पोजेस. ओके. अगं मम्मा कशाला? स्माइल प्लीज, स्माइल स्माइल बेबी. Oh, that's nice. I know you love your Chinese. One photograph with your Chinese. एक थांब, मी ना ब्युटिफुल ॲड करते. एक मिनिट. मम्मा अगं 7 o'clock झाले. हे बघ आता मला निघायला हवं, खूपच उशीर झालाय. सो वॉट, रोज वाजतात 7, दिवसातून 2दा. मम्मा अगं हे बघ 7 o'clockला ना पुरोहित हाऊस मध्ये ते शुभ समथिंग लाईक दॅट असं काहीतरी म्हणतात. आणि ऑल्सो संध्याकाळची पूजा पण होते ग. मी ती मिस केली ना तर तर काय करतील ते लोक? मर्डर करणार आहे तुझं? कम ऑन. कम नाही मॉम, पण हकलून देणार आहे. दॅट्स वंडरफुल. हकलून देऊच दे. त्यांनी तसं केलं ना की इमिजिएटली आपल्या घरी परत यायचं. ओके. अगं मम्मा ते इतकं इझी आहे का? बरं डॅडला काय सांगायचं? तो किती चिडेल तुला माहित आहे ना. हो माहिती आहे मला, पण तरीही मी तुला इतक्यात परत जाऊ देणार नाहीये. कम ऑन बेबी, किती दिवसांनी तू भेटतेस मला आणि परत कधी भेटशील याची खात्री नाहीये. आय डोंट यू अंडरस्टँड माय फीलिंग्स? मला काय वाटतंय तुझ्याबद्दल? तुझ्या विचाराने रडायला येतं मला. आता पण तू त्या स्टुपिड गजानन संस्कार केंद्रात परत जाणार आहेस. हा विचार सुद्धा सहन होत नाहीये मला. प्लीज बेबी, थोडा वेळ अजून थांब ना, तुझ्या मॉमसाठी. या संध्या पूजा झाली सुद्धा, अजून त्या परांजप्यांच्या मुलीचा पत्ता नाहीये. छान चाललंय सगळं. रमाला फोन कर ना. फोन लागतोय पण त्या उचलत नाहीयेत. त्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचत असेल ती, मग फोनची रिंग कशी ऐकू जाणार? पण स्वतःची अक्कल काही आहे का नाही आहे? सगळ्यात महत्वाचं नियम, दिवे लागणी व्हायच्या आधी घरात परत यायला पाहिजे. तो विसरते कशी ती? काही विसरली नाहीये गाजी. तिला तो नियम पाळायचाच नव्हता. मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते ती. गजानन भाऊजी, तुम्ही त्या रमावर किती मेहनत घ्या, ती सगळी वायाच जाणार आहे. अहो, ज्या माणसाला स्वतःवर संस्कार करून घेण्याची इच्छाच नाहीये, त्याच्यावर कसले संस्कार करता हो तुम्ही? पण बरोबर आहे तुमचं मामा, पण ती मुलगी आपल्या घरात राहते म्हणजे आपली जबाबदारी आहे ना. असं अंधार झाल्यानंतर घरी येऊन कसं चालेल? किती वाजता येणार आहे, उशीर होणार आहे हे कळवण्याची गरज सुद्धा वाटली नाही तिला. नारायणा, रमा मॅडमना लवकर येण्याची बुद्धी दे. आता जेवणासाठी तिची वाट नको बघूया. आपली वेळ झाली की आपण जेवून घेऊया. मला खूप भूक लागली आहे. हो आई 10 मिनिटं थांबूया. मला वाटतं तोपर्यंत रमा नक्की येईल. हा,
म्हणजे कोशिंबीर पण होईल ना, 10 मिनिटच लागतील कोशिंबीर व्हायला. हो, आई बरोबर बोलते. हे बघा, त्या मोठ्या घरच्या आहेत. 8-8:30 त्यांच्यासाठी फार उशीर नाहीये. आपणच त्यांच्यावर जरा जाचक नियम लादले. नाही म्हणजे खरं तर आपल्याला रमा मॅडमची काळजी वाटायला हवी. त्यांना काही झालं नसेल ना. मी बाहेर जाऊन बघून येऊ का? आलोच मी. काही गरज नाही राघवा, आणखीन थोड्या वेळ तिची आपण वाट पाहू. आणि हो, मला खात्री आहे की रमा सुखरूप असेल. हो हो, काही गरज नाही जाण्याची. फक्त थोडा बेजबाबदारपणा आहे, आणखी काही नाही. हे समईतलं तेल संपलंय. मी घेऊन येतो. हा, मॉम प्लीज डोंट क्राय ना मॉम, डोंट क्राय. मी नाही जाणार आहे घरी. दॅट्स माय गर्ल. अपसेट नको. ओके ओके ओके. गॉड, इतक्या दिवसांनी तुम्हाला भेटतेस आणि मी काय रडते. बस 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 बस. अगं प्लीज हॅव युअर फूड. ओके, कप कप कप. यू नो वॉट, हा बस. ओ दॅट्स गुड. मला तुला वेगळंच काहीतरी सांगायचं होतं. अगं, ती परीरा नावाची एक फॅशन डिझायनर आहे. ओके, शी इज अ व्हेरी वेल नोन आणि मुंबईत असते ती. पण ती सध्या नाशिकला आली. सो व्हॉट हॅव डिसाइडेड की मी तिला पर्सनली जाऊन भेटणार आणि आपण आपले सगळे ऐक ना, आपण जाऊया, नक्की जाऊया तिथे. फक्त मला एक घरी कॉल करू दे ना, ते इम्पॉर्टंट आहे ना. एक मिनिट, काय म्हणाली? घरी? त्या जागेला तू घर म्हणाली आहे? अगं नाही, तसं नाही. आय मीन तू काय म्हणतेस ते. या राईट, गजानन संस्कार केंद्र. गजानन स्टुपिड संस्कार केंद्र. एक्झॅक्टली तेच ते. फक्त मी काम करते ना, मी तिथे फोन करून इन्फॉर्म करते. आय एम शुअर त्यांचे खूप मिस कॉल झाले असतील मला. त्यांना फक्त एक कॉल करते ना मी. मामा मोहन बेबी, इतकी पॅनिक का होतेस? अगं पॅनिक नाही होते मी. कसं आहे ना, ते सगळेजण माझी काळजी करत असतील. आणि तुला सांगितलं ना मी, तिथे सगळेजण एकमेकांसाठी जेवायचे थांबतात. इट्स बेटर मी त्यांना एक कॉल करते आणि सांगते की जेवून घ्या. उगाच ते माझ्यासाठी जेवायचे थांबले तर प्रॉब्लेम होईल ना मामा. काय प्रॉब्लेम होणार आहे? कम ऑन, व्हाय डू यू सो मच केअर? ती माणसं जर उपाशी मेली तर तुला काय फरक पडणार आहे? मॉम, Hey, please, don't mind my words. Maybe I'm sorry. Oh, just forget about those people, okay? बघ, मला तुला केव्हापासून त्या परेराचे लेटेस्ट डिझाईन्स दाखवायचे होते माझ्या फोनमध्ये आहे. just wait. पुरोहित हाऊसमध्ये आता काय चाललं असेल? अंकल गुरुजी खूप चिडले असतील का? Oh, see this? काय झालं? फोन. कोणाचा? ते आपण आता परेरा डिझायनर बद्दल बोलत होतो, तिचाच असिस्टंट आहे, त्याचाच कॉल आहे. सो आय जस्ट टेक इट. ओके, आलेच मी. मम्मा, माझा फोन का नेतेस? कारण नाही तर तू फोन करशील त्यांना, मग ती लोक तुला रागवतील, मग तुला टेन्शन येईल आणि तू खाणार नाही. आय वॉन्ट यू टू ईट. ओके, सो खा आधी. खायला सुरुवात कर. मी आहे इथे आहे. हॅलो मॅडम, कार्तिकेय बोलतोय. बोला. तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. मॅडम, रमा मॅडम अजून घरी आलेले नाहीयेत. घरी वातावरण खूप तापलंय. त्या तुमच्या बरोबर आहेत का?
येस दॅट्स राईट. वाटलंच मला. काय त्यांना आज खूपच उशीर झालाय आणि त्यांनी काही कळवलं सुद्धा नाहीये. काय घरी सगळे चिडले. ओके. पण मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. रमा मॅडम घरी आल्यावर मी कोणालाही त्यांना काही बोलू देणार नाही. भिंत बनवून त्यांचं रक्षण करत राहील. ओके दॅट्स वंडरफुल. दॅट्स गुड. बाप रे, घड्याळ बघताय का कोणी? 9 वाजलेत 9. बाबा एवढा हा उशीर? माझी अश्विनी जर का अशी 9-9 वाजेपर्यंत घराबाहेर राहिली असती ना तर मी खपवून घेतला नसतं बरं का आजी. पण मोठ्या माणसांच्या मुलींना वेगळे नियम. हद्द झाली आता, हद्द झाली. राघवा, तू रमाला सांगितलं होतंस ना उशीर चालणार नाही म्हणून. हो मी सांगितलं होतं पण मग अहो पण तिला ऐकायचंच नसेल तर किती वेळा सांगितलं तरी काय फरक पडणार आहे. पालथ्या घड्यावर पाणी. माधव जरा शांत राहा. हे आधीच चिडलेत, त्या तू आगीत तेल नको होतोस. पण आई मला सांग, आग कोणी लावलीये? इगो क्वीननी ना. हा, एक साधा फोन देखील करता आला नाहीये तिला. आणि दादानी एवढे कॉल्स केले, त्यातला एकही कॉल तिने रिसीव्ह केला नाही. आता ती घरी आली ना की तिला चांगली समजते, तिथे कान उपट, त्याशिवाय अक्कल यायची नाही तिला. सॉरी आई, माझ्यामुळे आपल्याला घरी लवकर यावं लागलं. सॉरी काय त्यात? पोटात दुखायला लागलं की नाही तुझ्या? मग तू तरी काय करणार? आणि अभि तुला पण सॉरी, तुझी रेसिंग कार घ्यायची राहिली. अगं नो प्रॉब्लेम आरुषी ताई. बरं, आता घरी गेल्यावर ते दही भात खा आणि शांत झोपून जा. अगं पण आई मला आता बरं वाटतंय. मग आपण परत शॉपिंग करायला जायचं का? तू वेडा आहेस का? बरं पटकन घरी चला, लावण्या ते एकटे असतील ना. हो चला. वेट 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 रमा, ऐक ना, मला तुला काहीतरी अजून एक दाखवायचं नवीन. ऐक ना, असू दे, आपण पुन्हा भेटू ना तेव्हा आपण हे कंटिन्यू करूया. ओके कम ऑन रमा. मम्मा ऐक ना, मी तुला कॉल करते, तू मला कॉलवर सांग. ओके बाय 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 बाय. रमाताई, रमाताई. अभि रमा, बाळा बरी आहेस ना ग? आणि पुरोहितांच्या घरी सगळं ठीक आहे ना? रमाताई तू इथे कशी? म्हणजे तुला इथे यायला अलाउड नाहीये ना, म्हणून विचारलं. माझ्या मुलीला मी तिच्या स्वतःच्या घरी आणले थोड्या वेळासाठी. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? हा नाही नाही लावण्याताई, प्रॉब्लेम मला नाही, गिरीशला असेल कदाचित. म्हणजे रमा आता इकडे आहे हे गिरीशला माहिती आहे का? तुझा संबंध नाही ना ह्याच्याशी? गप्प राहायचं, गप्प राहा ना. रमाताई मला तुझी खूप आठवण येते ग. अभि बेबी, मला पण तुझी खूप आठवण येत होती. मग तू आता इकडेच राहणार आहेस ना? नाही अभि, मला इथे नाही राहता येणार. हे बघ, मी जर का इथे राहिले तर डॅड चिडेल माझ्यावर, आणि डॅड माझ्यावर चिडलं तर ते चालेल का तुला? नाही, अजिबात नाही. आता मी निघते, बट मी लवकर परत तुला भेटायला येईल. प्रॉमिस? प्रॉमिस. बरं रमा, स्वतःची काळजी घे हा, आणि तब्येतीला जप. काही वाटलं तर कॉल कर. ड्रायव्हरला सांगते मी, तो तुला ड्रॉप करेल. ओके? नको नको मामा, ऐक ना,
आपली कार जर का पुरोहित हाऊसला आली तर उगाच त्यांना कळेल की मी इथे आले होते. इट्स बेटर मी जाते. आय मॅनेज. डोंट वरी, मी निघते. अभि बाय, भेटूया. रमा जस्ट वेट. गिरीशचा फोन येतोय. हॅलो. हॅलो पवित्रा, ऐक ना, माझ्या मीटिंग लवकर संपल्यात, मी घरी जायला निघालोय. घरी आले आले जेवीन, मला खूप भूक लागली. ओके. हो, पण तुम्हाला यायला अर्धा पाऊण तास लागेल ना? छे, मी बाहेरच्या रस्त्यावरून पोचलोय सुद्धा. 2 मिनिटात येईन घरी. तू जेवण गरम करायलाच घे. हो हो चालेल. बाबा अर्ध्या पाऊण तासात येत आहेत? नाही, 2 मिनिटात पोचतील. घराबाहेरच असतील. काय? अगं बाबांनी रमाताईला बघितलं तर? मुद्दाम केलं नाही तुम्ही दोघींनी? रमा इथे घरात आहे तुम्हाला माहिती होतं म्हणून गिरीशला फोन करून लवकर घरी यायला सांगितलं ना तुम्ही? काहीही काय लावण्य आंटी, बाबा आत्ता येत आहेत ते आम्हाला सुद्धा आत्ताच कळलं. तू लावण्याताई, सत्य आपण किती लपवायचा प्रयत्न केला ना तरी ते कधी ना कधी बाहेर येतच. हे असे काहीतरी योगायोग घडतात आणि ते आपल्या समोर येतं. हे सत्य बित्य आहे ना सगळं तुझ्याकडे ठेवायचं. हा, ही तुझी फिलॉसॉफी माझ्या पुढे नको झाडूस. रमा इथे येऊन गेली हे तुमच्यापैकी कोणीही त्याला सांगितलं ना तर याद राखा, तर गाठ माझ्याशी आहे. ए, माझ्याशी गाठ आहे. जस्ट कीप युअर माउथ शट. तरी मी रमाला ठामपणे बजावलं होतं की मी दिलेल्या नियमांपैकी एक जरी नियम तिने मोडला तर मी खपवून घेणार नाही. अरे पण त्या मुलीला कशाचा फरकच पडत नाही. नाहीतर काय, रमाच्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने विचार केला असता आपल्यामुळे इतरांना त्रास नको व्हायला. पण रमा, तिला काहीच वाटत नाही. वहिनी, इतरांचा विचार नॉर्मल लोक करतात आणि रमा मला नॉर्मल वाटत नाही. तिच्या डोक्यातनं नक्की काहीतरी बिघाड आहे. श्रुते, पुरे ग, किती बोलाल. काय चुकीचं बोलतायत ग त्या ताई? हा, अगं दुसऱ्याची तरुण पोर तुमच्या घरामध्ये राहते. उद्या जर का काही वेडं वाकडं झालं तर त्या गिरीश परांजपेला काय उत्तर द्याल? पवित्रा, प्लीज पाणी आहे लवकर. आणि हो, जेवायला पण वाढा, खूप भूक लागलेली. हॅलो. काय रे, आज शॉपिंगला जाणार होतास ना? मग काय घेतलास? मला ना रेसिंग कार पाहिजे होती, मग पण ती मला घ्यायला मिळालीच नाही. आरुषी ताईच्या पोटात दुखायला लागलं होतं म्हणून आम्ही परत आलो. का ग बाळा, आता बरी आहेस का? हो बाबा, आता बरी आहे. गुड. आम्ही जेव्हा घरी आलो ना तेव्हा आम्हाला एक मोठं सरप्राईज मिळालं. अच्छा. त्यामुळे आरुषी ताईला पण खूप बरं वाटलं. काय सरप्राईज? असं काही होणार नाही. अहो तुम्ही शांत राहा, बसा बरं. हो, मी शांत राहतो. हवं तर तिथे जाऊन बसतो. पण माधवा बोलतोय ते खरं आहे. अगं रमाची जबाबदारी आता आपल्यावर आहे. मग काळजी नाही का वाटणार आपल्याला? काय झालं? सापडली का रमा? सापडायला हरवल्या नाहीयेत त्या.
नाही म्हणजे मी त्यांना बाहेरपर्यंत शोधायला गेलो होतो. टॅक्सीवाले आतपर्यंत येत नाहीत ना, बाहेरच सोडतात. तर मला वाटलं कदाचित रमा मॅडमनाही बाहेर सोडलं असेल. वा दादा वा. दिवे लागण्याच्या आधीपासून तुझ्या रमा मॅडम तिथे कोपऱ्यावरतीच उभ्या आहेत का? तिची बाजू घ्यायची म्हणून काहीही बोलशील तू आता? नाही, चूक तुझीच आहे राघवा, चूक तुझीच आहे. अरे रमाला असं एकटीला जाऊ द्यायला नको होतस तू. अरे एकदा सुद्धा तुला माझी परवानगी घ्यावीशी नाही का वाटली? इतका बेजबाबदार कधी झालास तू? अरे वा, म्हणजे चूक कोणी केली, तू ओरडतोस कोणाला? मला वाटतं आपण सगळेच थोडा वेळ गप्प राहू. रमा मॅडम जेव्हा बाहेरून येतील ना तेव्हा त्यांच्याशी शांतपणे बोलू आपण. मला नाही वाटत आता रमा मॅडम आल्यावर कोणी शांत राहील. मॅडम कुठे आहात, कुठे तुम्ही?